करते. बुवा मला काय काय बोलून गेले. वेळेअभावी थोडंच बोलते. बुवांना वाटत असेल मी नवीन आहे, पण मी एकनाथ माहिती विषय आहे ते विसरले. बुवा मला काय काय बोलून गेला. माझं नाव आहे सुप्रिया तरड, तुला करतो सरळ. तुम्हाला आधी उभं राहायला कुठे येते हो सरळ. माझं नाव आहे सुप्रिया तरड. बोला बुवा तुम्हाला कसं करील सरळ, पण मी म्हणते जर का वाकड्या चिरलात ना तर ज्याची चांगली जिरल आणि या बुवाची पण चांगली जिरल आणि त्याच्या आता जिरवते. बुवा तुमच्या डोळ्यांची काट येते. गवळ्याची राधा जडलीच्या वर बाधा, चोरीचा धंदा करते सांगू हिला मी कितींदा. चोरीचा धंदा करते सांगू हिला मी कितींदा. मी आता माझ्या गवळणीला सुरुवात करते. वेळेअभावी बुवांना काय बोलता येत नाहीये. लटकत भारी तो नंदाचा कान आहे, काळा जुन्या गोरीवर निशाण आहे. त्याच्यावर फिदा जरी हा जमाना आहे, पण काना फक्त राधेचा दिवाण आहे. निरापराध बाळ माझा श्रीहरी, निरापराध बाळ माझा श्रीहरी. आळ घेतात जेव्हा तयावरी, आळ घेतात जेव्हा तयावरी. फोडतो गवळणीच्या घागरी, घागरी घागरी. फोडतो गवळणीच्या घागरी, घागरी घागरी.
प्रश्न असा आहे, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये अशी एक नगरी आहे की त्या नगरीमध्ये दिवस रात्र नाही, त्या नगरीचे नाव काय? बुवा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर मला आता देता येत नाहीये. जर का यदा कदाचित तुमचा आणि माझा पुढे सामना झाला तर मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. बुवा, आता माझ्या प्रश्नाची प्रत मी तुमच्याकडे पोहोचवली आहे. प्रश्न असा आहे, कोणत्या राजाची कन्या कोणाच्या वरदानाने प्रस्तुत झाल्यानंतर पुन्हा कुमारिका होत असे? अशा प्रकारे तिने किती पुरुषांपासून किती पुत्रांना जन्म दिला? त्या भाग्यवान कुमारिका राजकन्याचे नाव काय? बुवा, टीप देते, प्रश्नाचे उत्तर शास्त्र आधारित द्यावे ही तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि बुवा, काय म्हणून करायची? तिला बाई म्हणू की पुरुष म्हणू? अहो बुवा, तुम्ही तर आमच्या आपली मुलगी माझ्यासाठी बाई आहात, मी तर स्त्री आहे. पुढच्या वेळेला तुम्ही माझ्याबरोबर बाई झाली नाही की तुम्ही लुगडं घेऊन या, मी टी-शर्ट पॅन्ट घालून येईन. मी आता जास्त काही बोलत नाही, वेळेअभावी वेळेचं बंधन आहे. मी माझ्या प्रश्नपत्राकडे बोलते.
धन्यवाद. रसिका हो, माझ्या गुरूंच्या पत्नी माझ्या आईप्रमाणे आहे. सौराजनी एकनाथजी माळी यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. मी त्यांचे आभारी आहे, त्यांचे ऋणी आहे. धन्यवाद. उदय दंडने यांच्याकडून गायिकेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. विकास मांडवकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सिद्धिविनायक कला मंच आयोजित शक्तितुरा हे आयोजक मंडळ आहे. कैलासवासी गंगाराम बाळकृष्ण मालक यांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडून गायिका तरळ मॅडम यांचा सत्कार सोहळा होणार आहे. त्यांनी लवकरच रंगमंचावर यायचं आहे. प्रसिद्ध नैपथ्यकार सचिनदादा जोशी यांच्याकडून सन्मान करतायत मॅडमचा. Thank you.